इथे स्वीकारला जाणार नाही। मांजरोणा संघानं नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि अमीना 11 रोहा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। रोहा संघाचा 12वा खेळाडू अजूनही आलेला नाहीये। सॉरी, रोहा संघाचा खेळाडू आलेला आहे। मांजरोणा चला या लवकरात लवकर, कारण मंडळातर्फे वारंवार 2 धावांची पेनल्टी देण्यासाठी आम्हाला सांगितलं जातं, परंतु आम्ही देत नाहीत, कारण 2 धावांची किंमत ही तुम्हाला आणि मला सुद्धा अगदी अचूक माहिती आहे। हेलो, जितने भी टीमें जो जीती हुई है यहाँ पर वो इस बात को नोट करें, मैनेजमेंट का ये फैसला है वक्त की कमी की वजह से, क्योंकि आप लोगों की वजह से ही हमें वक्त की कमी होती है। पहला मैच ही लेट शुरू हुआ है, तो सेकेंड राउंड से क्वार्टर फाइनल तक जो भी मुकाबले होंगे वो 3 ओवर के होंगे और सेमीफाइनल और फाइनल वक्त के हिसाब से मुकर्रर किया जाएगा। उसका अनाउंसमेंट मैं अभी नहीं करता हूं, लेकिन सेकेंड राउंड से क्वार्टर फाइनल तक 3 ओवर के मुकाबले होंगे, क्योंकि वक्त की कमी है, हमें उजाले में ही फाइनल करानी है, गेस्ट भी आने हैं। तो ये आप लोगों की गलती है कि आप लोग लेट आते हो। तो मैनेजमेंट का ये फैसला है कि 3-3 ओवर का मैच सेकेंड राउंड से होगा क्वार्टर फाइनल तक, और सेमीफाइनल और फाइनल जो है वो वक्त के हिसाब से डिक्लेयर किया जाएगा कितने ओवर का होगा वो। थैंक यू, धन्यवाद अबरार भाई। चलिए दोस्तों, मैच की तरफ नेक्स्ट आवाज होगी सौरभ की। धन्यवाद यासिन सर। एक महत्वपूर्ण लढत, एका बाजूला मांजरोणा तर दुसऱ्या साईडला अमीना 11 रोहा। प्रथम बॅटिंग करत असताना अमीना 11 रोहा पहिल्या चेंडूवरती पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू मारलाय, ओव्हर थ्रोची येथे मात्र आणखीन एक धाव अमीना 11 रोहा संघाला पहिल्या चेंडूवरती मिळते। एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते, कारण की या एका धावेचं महत्व शेवटच्या क्षणाला खूप वाढत असतं आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावाने येथे मात्र सुरुवात केली आहे। स्ट्राइक एंड वरती फलंदाज सलमान सिद्दीकी आणि नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुफियान सिद्दीक। दोन्ही बॅटर्स आपण जर पाहिले नामवंत फलंदाज आहेत। यावेळचा चेंडू फुल टॉस, कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू 1 बाउन्स। फिरफिरे पहिला चेंडू अगदी सुरेख, दुसरा चेंडू येथे मात्र फुल टॉस, कव्हर आणि पॉइंटच्या मधून येथे चौकार येतोय। ओखिया फलंदाज सलमान। यावेळचा चेंडू येथे मात्र पंचांकडून इशारा आलाय, बीमर बॉल। वेस्ट हाईटचा येथे मात्र पंचांनी नो बॉल केलाय। फ्री हिट ची संधी असणार आहे फलंदाजासमोर। बरेचसे बीमर चेंडू आज दिवसभरामध्ये यासिन सर आपण पाहिलेत, आणि त्यातीलच एक बीमरचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज फैसल यांच्या माध्यमातून। धावसंख्या लागली धावफलकावरती 7 धावा, 7 धावा धावफलकावरती लागतात। फ्री हिट बॉल, फैसल राईट अमोर द विकेट। सलमानने यावेळेला पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलागावरती पॉइंट मध्ये येथे क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केली आहे, फेक केली आहे। तोपर्यंत 2 धावा येथे सहजरित्या फलंदाजांनी पूर्ण केल्यात। धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या पोचले धावफलकावरती 9 धावा। सलमान सिद्धी अगदी नामचीन फलंदाज रोहा या संघाकडून खेळत असताना असेल किंवा काही वेळेला इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, येथे मात्र जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका, डीप पॉइंट सीमारेषा बाहेर। अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका, षटकार। अप्रतिम येथे गोलंदाज फैसलने मात्र फलंदाज सलमान सिद्दीकला येथे मात्र रूम दिलाय, आणि त्याचा फायदा पुरेपूर येथे मात्र फलंदाजाने उचललाय। धावसंख्या 6 ने वाढली आहे, धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 15 धावा। पहिल्या षटकामध्ये अमीना 11 रोहा संघाला येथे दमदार सुरुवात सलमान यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। यापुढे चेंडू गोलंदाज सज्ज होतोय। पुन्हा एकदा ऑन द राईट चेंडूला खेळून काढलाय, चेंडू गेला डीप मिड विकेटच्या दिशेने। मनगटाचा वापर या चेंडूवरती नक्कीच केला होता फलंदाज सलमान सिद्दीकने। धावफलकावरती 1 धाव वाढते, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 16 धावा।
तर या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी. स्ट्राइक एंड वरती बॅटर आलाय सुफियान. सुफियानकडे सुद्धा तो दमकम आहे. सुफियानकडे सुद्धा मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. रोहा तालुक्यातील एक नामवंत संघ, नामवंत खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेला हवाई हल्ला डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येथे मात्र कोणती चूक करत नाहीये आणि पहिला हादरा सुफियान सिद्दीकच्या स्वरूपात आमिना 11 रोहा संघाला बसतोय. न्यू बॅटर, वन डाऊन बॅटर. पाहूया मझरकडे सुद्धा ती क्षमता आहे. मझर सुद्धा आपण पाहतोय रोहा संघाला ज्या ज्या वेळेला धावांची गरज असते त्या त्या वेळेला मझरच्या बॅटमधून धावा येत असतात. तोच मझर गौरी येथे फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण 16 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकासाठी येथे आपण पाहतोय मांजरोणा या संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय फैसल संगे. फैसल संगे येथे गोलंदाजीसाठी आलाय. पॉवर प्लेचं षटक येथे मात्र पूर्ण झालंय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, डीप पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, लॉंग हॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बघूया फैसल संगे राईट आर्म ओव्हर द विकेट. फैसल संगे पहिला चेंडू गुडलेन वरचा चेंडू ऑन द राईट, चेंडूला खेळून काढलाय. चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॅकअप येथे मात्र मिळतोय. थ्रो मात्र चुकीचा झाला होता. बॅकअप येथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून मिळते. तोपर्यंत एक सिंगल धाव. धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचले 17 धावा. 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मझर गौरी आता मात्र स्ट्राइक एंड वरती आले. पाहूया मझर गौरी याच्याकडे सुद्धा मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. तीच क्षमता आता मात्र त्याला संघाला धावांचं रतीप ओढून आणावा लागणार. पाहूया यावेळचा चेंडू परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा चेंडू. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या 1 ने वाढले. स्ट्राइक रोटेट झाले. जबरदस्त चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू होता. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 18 धावा. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. पहिले दोन्ही चेंडू फैसल संगे याचे सुरेख उलट्या हाताने अप्रतिम फटका. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम येथे स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. अगदी बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये आहे आणि त्याच्याच ठिकाणी आपण पाहतोय त्याच्याच डोक्यावरून येथे मात्र सलमानच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. फैसल वरती येथे दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. 22 धावा. यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून येथे मात्र पिच झालाय. पंच येथे अमित वाडकर सर यांच्याकडून इशारा येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात येथे धाव वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 23 धावा. 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती लागतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आमिना 11 रोहा संघाची सन्मानने यावेळेला ऑन दी अप चेंडू खेळून काढलाय. लॉफ्ट करण्याचा जरूर प्रयत्न केलाय. चेंडू मात्र खालूनच येथे डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 24 धावा. 24 रन्स. दुसऱ्या षटकातील खेळ आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकांमध्ये आपण पाहिलं तर सन्मान याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. तर पहिल्या षटकामध्ये फैजल या गोलंदाजावरती सुद्धा अटॅक केला होता. सन्मानने एक षटकार आणि एक चौकार सुद्धा लगावला होता. सलमानकडे क्षमता आहे. अगदी आक्रमक खेळ करण्यासाठी तो ओळखला जातो. तो दमखम आहे. बॉडी लँग्वेज आपण पाहतोय अगदी भरगच्च बॉडी लँग्वेज त्याची आहे आणि त्याच प्रकारची फटकेबाजी अगदी अनेक मैदानावरती सन्मान सिद्दीक याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे मझर. फैसलचा पुढील चेंडू. यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या
बाहेरून येथे मात्र नक्कीच गेलाय. पंचांकडून इशारा आलाय, चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपात येथे धाव वाढते. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 25 धावा. 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती लागत आहेत. दुसऱ्या षटकाचाच खेळ चालू आहे. 2 वाईट चेंडू या षटकामध्ये गोलंदाज फैसल संगे याने फेकलेत. बॅकअप लेन चेंडू होता, बॅटची टॉप एज जरूर लागली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाने येथे चेंडूला फील्ड केलंय. एक सिंगल धाव या चेंडूवरती वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 26 धावा. 26 रन्स, 26 धावा धावफलकावरती लागत आहेत. गोलंदाज फैसल एक चौकार मारल्यानंतर 2 चेंडू वाईट, 2 सिंगल धावा येत आहेत या षटकातील. आता मात्र शेवटचा चेंडू सन्मानने यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला. चेंडू गेला येथे मात्र शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक सिंगल धावाची या चेंडूवरती मिळते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा अमिना 11 रोहा संघाची धावफलकावरती लागली आहे. 27 धावा, 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात अमिना 11 रोहा. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय. जरा सामना मित्रांनो प्लीज फास्ट खेळवा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. वजीर भाई मित्रमंडळ महाड आयोजित एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील ही चौथी लढत. पहिल्या सामन्यामध्ये हिदायत 11 भिरवाडी विजय झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये राकेश सकवाळ मित्रमंडळ मोपरा या संघाने विजय प्रस्थापित केला. तर तिसऱ्या मॅच मध्ये मानगाव या संघाने येथे मात्र विजयी संपादन केला. आणि चौथी मॅच, या चौथ्या मॅच मध्ये कोणता संघ विजयी होणार? एका बाजूला आपण जर पाहिलं तर योगेश पेणकरचा संघ पराभूत झालाय. आज मात्र जे आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत आहे ते भिरवाडी संघाचं, म्हणजेच निखिल पारवे एक आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. शुभम जाधव या मानगाव संघाचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत आहे. पहिल्या फेरीचा सामना त्याने जिंकलाय. या मॅच मध्ये मांजरोना संघ विजय होणार की अमिना 11 रोहा संघ विजय होणार? यावेळचा चेंडू फुल टॉस उडवून दिलाय. चेंडू वाईड एज लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून आर पार सीमा पार षटकार. सन्मान सिद्दीकचा आक्रमकतेचा कहर पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फर्स्ट बॅटिंग करत असताना मानगाव संघासाठी शुभम जाधवने एक जिगरबाज खेळी केली होती, तीच खेळी सलामीला येऊन आता मात्र फलंदाज सन्मान सिद्दीक याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार येथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 33 धावा. 33 रन्स अमिना 11 रोहा या संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. गोलंदाज जवादने पहिला चेंडू फुल टॉस टाकला आणि त्याचा फायदा पहिल्या चेंडूवरती उचललाय. पुन्हा एकदा कमबॅक, अप्रतिम चेंडू. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान केला जातो, एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर लेन बॅक टू द बॉलर. येथे चेंडू खेळून काढला. एक सिंगल धाव. येथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवताना गोलंदाज येथे मात्र अपयशी ठरलाय. एक सिंगल धाव स्कोरशीट वरती वाढते. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राइक एंड वरती आता मात्र बॅटर मझहर गौरी. पाहूया मझहरची बॅट अजूनही शांत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पाहूया मझहरने यावेळेला स्ट्रेट डाऊन द विकेट उडवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद. येथे मात्र सलमानची बॅटिंग पाहून मझहर सुद्धा आपल्या रंगामध्ये येतोय. अगदी सेफ एरियामध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये अगदी बॉलर्सच्या डोक्यावरून जो सेफ एरिया असतो त्या सेफ एरियामध्येच येथे मात्र मझहरच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत असा चौकार आलाय. धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 38 रन्स. 38 धावा येथे मात्र धावफलकावरती लागली आहे. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन थोडासा दबाव टाकण्याचा जरूर प्रयत्न मझहर यांच्या माध्यमातून. गोलंदाज जवाद वरती. जवाद पुढील चेंडू घेऊन
मझारचा इथे मात्र स्ट्रोक फसलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा जरूर प्रयत्न जबरदस्त एफर्ट्स येथे पाहायला मिळतोय झेल होऊ शकलेला नाहीये हाफ चान्स होता फुल चान्स येथे मात्र कन्वर्ट होत नाहीये एक सिंगल धाव येथे स्ट्राइक रोटेट झाली आहे धावसंख्या पोहोचल्या धावफलकावरती 39 धावा अमिना 11 रोहा संघाची धावसंख्या लागली आहे 39 धावा अप्रतिम येथे सामना पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना मित्रांनो रंगतोय राईट आर्म वर द विकेट जवाद या षटकातील 5वा चेंडू घेऊन सन्मान सिद्दीक स्ट्राइक एंड वरती यावेळचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू पंचांकडून इशारा आलाय व्हाईट बॉल व्हाईट प्लस येथे बाईकची एक धाव 2 धावा इथे मात्र अतिरिक्त स्वरूपात धावफलकावरती वाढत आहेत धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 41 धावा 41 रन्स 41 धावा धावफलकावरती लागत आहेत रोहा संघाची रोहा विरुद्ध मांजरोना या दोन संघांमधली ही लढत पहिल्या फेरीची ही शेवटची लढत मित्रांनो मैदानावरती रंगते मझर स्ट्राइक एंड वरती मझरने यावेळेला क्रॉस बॅटने फटका खेळलाय हॉरिझॉन्टल बॅटने ते स्ट्रोक खेळलाय चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत स्ट्राइक रोटेट फलंदाजांनी केली आहे धावसंख्या 42 धावा येथे धावफलकावरती लागत आहेत पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 16 आली होती दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या याही षटकामध्ये आपण पाहतोय दुहेरी अंकांपर्यंत मजल मारली आहे स्ट्राइक एंड वरती बॅटर सलमानने इथे उडवलाय स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन सीमारेषा बाहेर हाय अँड हँडसम षटकार परफेक्ट पठ्ठ्यामध्ये चेंडू आलाय आणि सन्मान सिद्दीकला पठ्ठ्यामध्ये चेंडू मिळाला की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडत नाहीये आणि तिसरा षटकार येथे त्याच्या बॅटमधून निघालाय 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 48 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल जवादने 21 धावा खर्च केल्यात खूपच महागडं षटक या षटकामध्ये त्याने फेकलंय शेवटचे षटक येथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज कैप गोलंदाजीसाठी येतोय या भारतीय संघांमध्ये ज्याची आपण पाहतो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची वर्णी लागते असा मोहम्मद कैप मित्रांनो आपण पाहतोय जर्सी नंबर 11 लाजवाब त्या नेटवर्क सिरीज 2002 लॉर्ड्सच्या मैदानावरती गेलेली एक जबरदस्त सपारी मझार गौरी पुलचा पॉवरफुल फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दणदणीत खणखणीत लाजवाब अफलातून चला जुना चेंडू द्यायचा आहे चौथ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे गोलंदाज काय गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती येथे मझरने चेंडूला उडवून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार येतोय धावसंख्या 6 ने वाढली आहे चला लगेच चेंडू द्या धावसंख्या 6 ने वाढली आहे 54 धावा 54 रन्स 54 धावा येथे मात्र धावफलकावरती लागल्या आहेत पाहूया वन डे क्रिकेट इतिहासामध्ये भारताची सर्वात लोएस्ट धावसंख्या आहे ती म्हणजे 54 आणि अमिना 11 रोहा संघाची सुद्धा धावफलकावरती धावसंख्या लागली आहे ती म्हणजे 54 धावा याच मॅच मध्ये सनत जयसूर्याने जबरदस्त खेळी केली होती 189 धावा याच मॅच मध्ये त्याने बनवल्या होत्या केपचा पुढील चेंडू मझरने आणखीन एक या चेंडूवरती हवाई हल्ला केलाय हवाई हल्ला चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर मझरच्या बॅट मधून येथे दुसरा षटकार यानंतर होणारा सामना हिदायत 11 बिरवाडी विरुद्ध मानगाव चला दोन्ही संघाचे कर्णधार
लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय येथे टॉस साठी यायचं आहे. हिदायत 11 बिरवाडी विरुद्ध पुढील चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर परफेक्ट यॉर्क चेंडू जरूर टाकला होता. इथे रनआउटचा खतरा समोर. मझर गौरीला इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. मझर गौरी बॅक टू द पॅव्हलियन. अब्दुल हादी 11 मानगाव विपक्ष हिदायत 11 बिरवाडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी यायचं आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच मित्रांनो पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झाल्यानंतर आपण टॉस साठी येथे यायचं आहे. दुसऱ्या फेरीची लढत आपल्या दोन संघांमध्ये रंगणार आहे. एका बाजूला हिदायत 11 बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला अब्दुल हादी 11 मानगाव. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. तर मी विनंती करतोय सन्माननीय मुसद्दिक मौलाना यांना मी विनंती करतोय आपण कृपया प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मी आपलं मनपूर्वक सहर्ष येथे स्वागत करतोय. 2 चेंडू डॉट आलेत. सलमान सिद्दीक स्ट्राइक एंड वरती फुल टॉस चेंडू. टायमिंगची कमतरता ह्या चेंडू वरती. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येथे नक्कीच आलाय. स्ट्राइक येथे मात्र सलमान सिद्दीक घेतोय. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. नो बॉल आहे. बॅक गोलंदाजाने केलंय परंतु ह्या चेंडूवरती पंचांनी येथे मात्र गोलंदाजाला शिक्षा फरमावली आहे. कारण की वेस्ट हाईटचा येथे मात्र नो दिलाय आणि या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. ओके सलमान सिद्दीक स्ट्राइक एंड वरती आक्रमक खेळ पाहायला मिळतोय. सलमानने इथे उडवलाय चेंडू. काव कॉर्नर सीमा रेषा बाहेर. लाजवाब अफलातून अप्रतिम अति सुंदर षटकार. येथे सलमान सिद्दीकच्या बॅट मधून फ्री हिट बॉल वरती आलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा पंचांकडून इशारा आलाय नो बॉल. आणि गोलंदाजाला येथे मात्र गोलंदाजीसाठी नक्कीच मुकावं लागणार कारण की या षटकामध्ये दुसरा बीमर चेंडू टाकलाय. आणखीन एक रनआउटचा अंपायर नो बॉल आहे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. रन आउटच्या स्वरूपात येथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होऊ शकला असता. तसेच सन्माननीय नजीर सवेल यांचं सुद्धा इथे व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय नजीर भाई यांचं सुद्धा इथे व्यासपीठावरती आगमन झालंय. मनपूर्वक येथे स्वागत करतोय. फ्री हिट बॉल असणार आहे. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय 71 धावा येथे मात्र धावफलकावरती लागल्यात. सलमान सिद्दीक येथे मात्र 44 धावसंख्येवरती खेळतोय. 50 बनवण्याची येथे मात्र नामी संधी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका आला तर 50 येथे होऊ शकते आणि या चेंडूवरती मोठा फटका आलाय. वायडेस्ट लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. सलमान सिद्दीकने येथे मात्र 50 धावा पूर्ण केल्यात. सलमान सिद्दीक फेलिक्स बॅट वरती करायची आहे. अप्रतिम रित्या इथे षटकार चौकारांचा सलमान सिद्दीकच्या बॅट मधून खेळ पाहायला मिळालाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अमिना 11 रोहा या संघाची धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 77 धावा तर 78 धावांचं इथे टार्गेट समोर ठेवलंय ते म्हणजेच मांजरोणा या संघासमोर.
आदम आदम आपण कृपया प्लीज येथे आपल्या बॅट्स घेण्यासाठी यायचं आहे. तर अमिना 11 रोहा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 77 धावा. तर मांजरोणा संघासाठी 78 धावांचा येथे मात्र पाठलाग करायचा आहे. फलंदाज सन्मान सिद्दीक शेवटच्या चेंडूवरती षटकार मारत आपल्या संघासाठी आपण पाहतोय येथे 77 धावांपर्यंत मजल मारली आहे. वैयक्तिक 50 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय येथे त्याच्या नावावरती लागतायत. अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. येथे 2 चौकार त्याच्या बॅट मधून निघाले आणि एकूण 5 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा त्याने पूर्ण केल्यात. 77 धावांचं येथे लक्ष समोर ठेवलंय. तर पाहूया 78 धावांचं येथे लक्ष समोर ठेवलंय. तर पाहूया. तर या उत्तरार्धाच्या खेळासाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती यासिन सर मर्चंट यांना. ओव्हर टू द यासिन सर. धन्यवाद. धन्यवाद सौरभ. आणि याच दरम्यान सन्माननीय अखलाक गोडमे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय नजीरभाई सवेल यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी वजीरभाई मित्रमंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय नासिरभाई मापकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. या सर्व पाहुण्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. मी वजीरभाई मित्रमंडळातर्फे विनंती करणार आहे की जे पाहुणे आपल्या या व्यासपीठावरती आलेले आहेत त्यांचं यथोचित स्वागत करावं. परंतु तत्पूर्वी आपण वळणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. कारण चालू असलेला सामना हा दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. अमिना 11 रोहा या संघानं सर्वात प्रथम नाणेफेकी हारल्यानंतर त्यांना फलंदाजी करण्यासाठी इथे आमंत्रित केलं गेलं. मांजरोणा या संघाचे कर्णधार यांच्या माध्यमातून आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 78 धावांचं योगदान त्यांनी इथे केलेलं आहे आणि 78 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बिरवाडी संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. मी माणगाव या संघाचे कर्णधार यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. मित्रांनो आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या साह्यानं थेट प्रक्षेपण इथे दाखवलं जातंय. वारंवार इथे डिस्टर्ब केला जातोय. आपण येत नाही आहात आणि हे आमचे या मंडळाचे सदस्य आम्हाला वारंवार तेच पुकार देण्यासाठी सांगतायत. आम्हाला जरा सहकार्य करा चला प्लीज. कारण आपण जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत समालोचन तुम्हाला ऐकायला मिळणारच नाहीये. कारण वारंवार ते थांबवणार आणि मग त्याच्यामध्ये डिस्टर्ब होणार, चुका होणार. या प्लीज. माणगाव संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि बिरवाडी संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. चला आपण सर्वात प्रथम टॉस करूया. मी सन्माननीय अखलाक सरांना विनंती करतोय सर आपल्या शुभ हस्ते इथे यानंतरच्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा अशी माझी विनंती असेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही मातब्बर संघाचे कर्णधार मोहसिन नदाफ आणि त्याचप्रमाणे सन्माननीय विलास सुर्वे हे दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. सन्माननीय अखलाक सर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. होईस कॉल. विलास सुर्वे कर्णधार. आपण पाहतो इथे नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि माणगाव या संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागलाय. फक्त निर्णय सांगा. ओके. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील कारण सामना सुरू झालाय. आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. ही संपूर्ण स्पर्धा ग्लोबल टेनिस क्रिकेट डोंबिवली यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जात आहे. लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय आणि अनेक क्रिकेट रसिक
युट्यूबच्या साह्यानं इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. तर आपण वळणार आहोत पुन्हा एकदा या सामन्याकडे. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवाने और सारे मेहमान, इन सभी का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे पहला ओवर लेके आए हैं तेजस नरे. तेजस नरे की मैं पहचान जरूर यहां पे बताना चाहूंगा. हालांकि थोड़ी सी खराब शुरुआत जरूर तेजस नरे की है, मगर रोहा के मैदान पर, धावीर महाराष्ट्र का मैदान, उस मैदान पर एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट हुआ था, खासदार चषक. वहां पे मैन ऑफ दी सीरीज के खिताब से इस खिलाड़ी को नवाजा गया था और एक बाइक अपने नाम की थी. वही ये खिलाड़ी है. जी हां, मगर इस मर्तबा लॉफ किया है कवर के ऊपर से, डीप कवर सीमा रेखा के बाहर, गेंद 6 रन के लिए. दो गेंदें अभी भी आना बाकी है. तेजस नरे की एक खासियत यह भी है, एक रिकॉर्ड उनका भी है, क्योंकि आप सभी ने बहुत सारे ऐसे बल्लेबाज देखे होंगे, हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में और टेनिस क्रिकेट में भी, जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाए हैं. मगर ये एकमात्र खिलाड़ी मेरे नजर में है, मेरी याद में है, जिन्होंने 6 गेंदों में 6 चौके लगाए हैं. और तेजस नरे इसी वजह से बहुत ही प्रचलित और सुपरिचित भी है. चलिए, तेजस नरे राइट आर्म ओवर द विकेट. एक छक्का तो इस ओवर में आया है. जी हां, इस मरतबा लाजवाब फ्लिक ऑफ द रिस्ट, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए. तीन छक्के हमें यहां पे देखने को मिले हैं. 2 वाइड गेंदे, एक नो बॉल गेंद, 5 गेंदों में 24 रन आज यहाँ पे तेजस नरे ने खर्च किए हैं. बहुत ही खर्चीला और बहुत ही महंगा ओवर. हालांकि जीतने के लिए 78 रनों की जरूरत है. तकरीबन हर ओवर में 19.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. मगर पहले ओवर में बढ़त यहाँ पे बना ली है बल्लेबाजी करने वाली टीम मांजरोना ने. ऐसा लगा था कि रोहा टीम आसानी के साथ इस मैच को जीत सकती है, मगर मांजरोना टीम यहाँ पे बताती हुई कि हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है. ईंट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं. वेरी वेल डन बॉयज. फैसल संगे के बल्ले से 1 छक्का और फैसल फिरफिरे के बल्ले से 2 छक्के, और ये और आता हुआ बड़ा लंबा हिट, गेंद डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करता हुआ 6 रन. फैसल संगे के बल्ले से बैक टू बैक तीसरा छक्का. फैसल फिरफिरे, बल्लेबाज फैसल फिरफिरे ने डबल एफ. लगातार 3 छक्के यहां पे जड़े हैं. छक्कों की हैट्रिक को अंजाम दिया है और पहले ओवर में रन खर्च किए हैं 30 रन खर्च किए हैं. बहुत ही महंगा ओवर. तेजस नरे ने आज काफी निराश किया है. बहुत ही खराब गेंदबाजी में कहूंगा. देखिए, यहां पे मैन ऑफ दी सीरीज के लिए एलईडी टीवी जो मुहैया करा दी गई है, याच दरम्यान सन्माननीय वजीरभाई मित्रमंडळाचे संस्थापक सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष सन्माननीय वजीरभाई यांचं आगमन झालेलं आहे. मी या मित्रमंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि विनंती असेल वजीरभाई यांना की आपण सुद्धा इथे स्थानापन्न व्हावं. दाऊद कर्जीकर यांच्यातर्फे 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे या 3 षटकारांसाठी. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम फोकस करेंगे कि ये मैच बहुत ही रोमांचित करने वाला होगा. ऐसे साफ संकेत मुझे मिल रहे हैं.
पहले ऐसा लगा था पहली नजर में कि ये मैच रोहा के पक्ष में जाएगा, मगर पहले ही ओवर में 30 रन जुटाने के बाद अब ये बहुत ही आसान सा लक्ष्य नजर आ रहा है। इस मरतबा यॉर्कर करने का प्रयास किया था सलमान सिद्दीक ने। उनकी खासियत है बाउंसर और यॉर्कर। पहले तो बल्लेबाजी करते हुए उन्होंने काफी प्रभावित किया। मात्र 17 गेंदों का सामना करते हुए 50 रन बोर्ड पर लगाए, अपना आधा शतक यहां पे जड़ा और उसके बाद एक बड़ा टारगेट उनके सामने रखा। मगर तेजस नरे बहुत ही खर्चीले होने के बाद पूरी जिम्मेदारी अब सलमान को उठानी होगी। यहाँ पे अच्छी गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रखना होगा। पहली गेंद पर एक ही रन, फिर से एक बार सलमान सिद्दीक। जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद खड़ी हो चुकी है, गेंद फलक में और जान हलक में। यह पहला झटका लगता हुआ मांजरोना टीम को। जो एक स्टॉर्म यहां पे आया था मैदान पर, उस फैसल को यहां से चलता किया है। 4 गेंदों का सामना किया है फैसल ने और 18 रन लगातार 3 छक्के लगाकर अपने टीम के लिए जोड़े। मगर सलमान सिद्दीक जैसे ही गेंदबाजी के मोर्चे पर आए, एक्सपीरियंस उनके पास है, अनुभव उनके पास है, पेस उनके पास है, क्रिकेट की समझ है और बहुत ही सुलझे हुए खिलाड़ी है। एक एज अ ऑलराउंडर के रूप में हमेशा वो एज अ आइकॉन के रूप में और ओपन लॉट्स में भी खेलते हुए दिखाई देते हैं और आज फिर से एक बार अपनी उपयुक्तता यहां पे साबित करते हुए, सिद्ध करते हुए। राइट आर्म राउंड विकेट सलमान। आहा, ये देखिए बाउंसर करने की कोशिश, उसे अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया आसानी के साथ विकेट कीपर गनी के हाथों में और बैक टू बैक दूसरा झटका। मान जब से आए हैं तब से रनों की संख्या के ऊपर रोक लगाई है और उसी के साथ साथ यहां पे अपने शिकार भी किए हैं। हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं सलमान सिद्दीक। लगातार 2 गेंदों पर 2 बल्लेबाजों को चलता किया है। जवाद बिना रन बनाकर आउट हो चुके हैं। फैसल संगे एक छक्के की सहायता से 10 रन बनाकर खेल रहे हैं। इस बीच फैसल का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज सज्जाद और फैसल को अब यहाँ पे साझेदारी अंजाम देनी होगी। एक अच्छी पार्टनरशिप अगर होती है, मैच को अगर क्लोज करते हैं तो फिर से एक बार ये मैच अपने पक्ष में हो सकता है। इस विश्वास के साथ बल्लेबाजी करनी होगी। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है। 3 गेंदों में सलमान ने मात्र 1 रन खर्च किया है। वही सलमान फिर से एक बार दौड़ते हुए, हाँ बाउंसर किया था मगर बल्लेबाज सज्जाद के ऊपर कोई उसका असर नहीं। गेंद को खेल दिया है फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 37 रन, 37 रन ऑन स्कोर कार्ड। 37 के बारे में मैंने जरूर बताया था। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार ऊंचाई ज्यादा लंबाई कम, शॉर्ट मिड विकेट खाली था, नो मैंस लैंड में गेंद। तेजस नरे डीप मिड विकेट से उस गेंद तक जब तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने मौके का फायदा उठाया और 2 रन मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 39 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। हालांकि अभी भी एक गेंद इस ओवर की आना बाकी है। इसके बाद 12 गेंदे यानी कुल मिला के 13 गेंदे। 13 गेंदों में हमारे गुणलेखक बताते हुए मांजरोना टीम को जीतने के लिए 39 रनों की जरूरत। देखिए पहले 11 गेंदों में अगर 39 रन बन सकते हैं तो बचे हुए 13 गेंदों में भी 39 बन सकते हैं। ये लीजिए फिर से एक बार हवा में गेंद खड़ी हो चुकी है। क्या ये 6 मिलेंगे? नहीं, लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज डग आउट में जाएंगे। धन्यवाद डीजे मास्टर।
सज्जाद ने 3 गेंदों का सामना किया, एक छक्के की सहायता से 8 रन बनाए, मगर फिर से एक बार जोरदार हिट लगाने की कोशिश में चूक गए और अपना कीमती विकेट सज्जाद को गंवाना पड़ा। सज्जाद आउट होने के बाद आतिफ नए बल्लेबाज। देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं कि पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है। थोड़ा धीरज रखो, थोड़ा और जोर लगाओ, किस्मत के जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है। अब यहाँ पे वक्त लगेगा मगर किस्मत का दरवाजा खुल सकता है और मैच फिर से एक बार ऑन हो सकती है। बस यहाँ पे और 2 बड़े स्ट्रोक चाहिए। मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाजी करने वाली टीम अमीना 11 रोहा के ऊपर भी आ सकता है। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 39 रन ऑन स्कोर कार्ड। जीतने के लिए देखिए 39 रन हो चुके हैं और 39 रनों की जरूरत। 12 गेंदों में 39 रन बना है, उसके लिए 3 बल्लेबाज यहां से आउट भी हो चुके हैं, मगर अब यहां पे उनके पास बहुत सारे विकेट अभी भी सही सलामत है। 12 गेंदों में और 39 रन बनाने होंगे, मगर सलमान सिद्दीक की तारीफ तो बनती है। सलमान सिद्दीक ने इस ओवर में इस ओवर में 9 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को चलता किया है। 3 विकेट चटका है। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज जब आउट होते हैं तो रीढ़ की हड्डी पर वार होता है। अब यहाँ पे मध्य क्रम के बल्लेबाज और उसी के साथ सलामी बल्लेबाज फैसल संगे के ऊपर सारी जिम्मेदारी होगी, सारी दारोमदार होगी। बारह गेंदे और 39 रनों की जरूरत। इस मैच गेंदबाज आए हैं साकिब सिद्दीक, ये तीसरे भाई है सिद्दीक फैमिली के, सलमान सिद्दीक, सुफियान सिद्दीक और साकिब सिद्दीक। जी हां, फिर से एक बार हवा में गेंद खड़ी हो चुकी है। उस गेंद के नीचे साकिब पहुंचने की पुरजोर कोशिश करते हुए दिखाई दिए, मगर पहुंच नहीं पाए। मगर उनके एफर्ट के लिए, उनकी कोशिश के लिए 100 के 100 मार्क्स मिलेंगे। वेरी वेल डन साकिब। साकिब का मतलब होता है चमकता हुआ सितारा, और इस खिलाड़ी ने अपने नाम के तहत काम भी किया है और अपना नाम का परचम जरूर लहराया है, अपनी पहचान बनाई है। रोहा में ये चमकता हुआ सितारा टेनिस क्रिकेट विश्व का साकिब के हाथों में गेंद सौंपी है। मगर क्या आज साकिब इस विकेट के ऊपर अच्छी गेंदबाजी करेंगे? क्योंकि ये सीमेंट विकेट है, छोटा सा मैदान है और बल्लेबाजों को रनों की सख्त जरूरत है, तो बल्लेबाजों की मानसिकता अब जान सकते हो। अगली गेंद साकिब की, ओहो हो, बाउंसर करने का प्रयास, मगर उसे पुल करने की कोशिश की। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद विकेट कीपर के सर के ऊपर से लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन के लिए। इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 45 रन। 3 विकेटों के नुकसान पर साकिब फिर से एक बार एक लंबा रन। अब तेज तर्रार गेंदबाज, यॉर्कर और बाउंसर के लिए ही जाना जाता है। बैक टू द बॉलर कहलाता। यॉर्क करने की कोशिश थी साकिब की, उसे खोदकर बहुत ही बढ़िया तरीके से सीधे बल्ले से स्ट्रेट ड्राइव में तब्दील किया था, मगर फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली, मगर 1 रन लेने से नहीं रोक पाए। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 46 रन। बहुत ही मजेदार मैच हो सकता है। बस 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो फिर से एक बार मैच पलटने में देर नहीं लगती, जैसे वक्त बदलने में वक्त नहीं लगता। ओहो, ये देखिए, शायद यहाँ पे वक्त बदलेगा क्या? बीमर के रूप में, वेस्ट हाइट के रूप में फुल टॉस गेंद नो बॉल करा दिया अंपायर जी अमित वाडकर, और उसी के साथ अंपायर जी बिलाल एहसान सर ने। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। आम तो आम और गुटलियों के भी दाम, क्योंकि फ्री हिट भी रहेगा। नेक्स्ट गेंद फ्री हिट, एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, और इसके हिसाब से अब बल्लेबाज किसी भी तरह से बल्लेबाजी कर सकते हैं। आउट होने का कोई खतरा नहीं है, मात्र रनआउट हो सकते हैं।
मगर लेग बिफोर द विकेट, उसी के साथ बोल्ड आउट, कैच आउट बिल्कुल यहाँ पे करार दिया नहीं जाएगा। साकिब अब किस तरह से इस फ्री हिट को मिस करेंगे। जी हाँ, फुल टॉस गेंद उसे हवा में उछाल कर खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात, बहुत ही चौकन्ने फील्डर। देखिए वो जानते थे कि ये फ्री हिट है, ये होना चाहिए, प्रेजेंस ऑफ माइंड, समय सूचकता। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है, 48 रन बोर्ड पर लग चुके हैं। धीरे धीरे अब यहाँ पे 8 गेंदे और 30 रनों की जरूरत। जैसे मैंने कहा कि 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो मैच यहाँ पे बन सकता है। 2 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक आगे आते हैं तो फिर से एक बार 6 गेंद और 18 रन बचेंगे। और इसीलिए फुल टॉस गेंद को फिर से एक बार जोरदार उछाल कर खेला है, मगर उसी रीजन पर लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज डगआउट में। धन्यवाद डीजे। 7 गेंदें बची है। चलिए, किसी भी तरह का वक्त जाया करना मुनासिब नहीं होगा। मैं बार बार आपसे रिक्वेस्ट कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं। चलिए दोस्तों, टीम मीटिंग बार बार यहां पे लेना मुनासिब नहीं होगा। अभी भी 1 गेंद बची है, 48 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 7 गेंदें और 30 रनों की जरूरत। 7 गेंदों में 30 रन बन सकते हैं और इतिहास फिर से एक बार दोहराया जा सकता है, क्योंकि 6 गेंदों में 31 रन बनते हुए मैंने देखे हैं। 6 गेंदों में 30 रन बनते हुए मैंने देखे हैं। और इसी वजह से क्या अब यहां पे बल्लेबाज इस मैच को एक यादगार मैच बनाएंगे? जी नहीं, मगर साकिब के सामने निष्प्रभ बल्लेबाज फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी की। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गनी भाई अर्थात सुफियान सिद्दीक है, मगर गनी भाई से नाम से भी जाने जाते हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाज, उसी के साथ एक शानदार विकेट कीपर अपनी भूमिका को अंजाम देते हुए दिखाई दे रहे हैं। और इसी के साथ और एक बल्लेबाज को चलता किया है साकिब ने। देखते देखते इस ओवर की समाप्ति हो चुकी है। सलमान सिद्दीक और साकिब सिद्दीक ने इस मैच को पूरी तरीके से अपनी तरफ झुका दिया है। सलमान ने 3 बल्लेबाजों को चलता किया, साकिब ने 2 बल्लेबाजों को आउट किया और दोनों भी गेंदबाजों ने मात्र अपने इस ओवर में 9 रन ही खर्च किए हैं। अब अंतिम 1 ओवर, 6 गेंदें और 30 रनों की जरूरत। क्रीड़ा भवन मैदान अलीबाग, वहां पे ये कारनामा अंजाम दिया था। सुमित भगत वो बल्लेबाज थे जिन्होंने 5 गेंदों में 30 रन बनाए थे, लगातार 5 छक्के लगाकर इतिहास रचा था। इस बीच देखिए कटाक्ष डालते हुए अंपायर जी के ऊपर छोटा सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी, अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया है। 5 गेंदें 30 रन। रोहित गेंदबाज, रोहित ने लास्ट टूर्नामेंट में काफी प्रभावित किया था अपने गेंदबाजी के रूप में, अपनी पहचान बनाई थी और एक उनके हाथों से पूरी तरीके से फिसला हुआ मैच उन्होंने जितवाया था। 6 गेंदें और मात्र 7 या 8 रनों की जरूरत थी, तब इस खिलाड़ी ने, इस गेंदबाज ने अपने टीम को जीत दिलाई थी। वही रोहित शिंदे, 5 गेंदें अभी भी आना बाकी है। ओहो हो, यॉर्कर स्पेशलिस्ट, ये देखिए गनी भाई का सीधा निशाना। बचपन में इस खिलाड़ी ने आम तोड़े हैं और इमलियों को भी तोड़ा है, कंचे भी खेले हैं। इसी वजह से सीधा निशाना लगाकर रनआउट के रूप में और एक बल्लेबाज को चलता किया। जी हाँ, इस मरतबा देखिए फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेला है मिड विकेट की दिशा में और अब मात्र औपचारिकता
यहाँ पे बची है, क्योंकि इस ओवर की 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है और 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं रोहित शिंदे ने। बहुत ही बढ़िया गेंदबाज है, कमाल की गेंदबाजी अक्सर करते हैं। परफेक्ट यॉर्कर करने के लिए 2 टांगों के बीच में टांग पकड़कर गेंदबाजी करने के लिए माहिर। ये देखिए फिर से एक बार, वाह मजा आ गया। फिर से एक बार वही रोहित मुझे नजर आ रहे हैं। रोहित की एक खासियत होती है, जैसे हर एक गेंदबाज की खासियत है। लसित मलिंगा को आपने देखा होगा, हमेशा टांग पकड़कर गेंदबाजी करते थे, यॉर्कर स्पेशलिस्ट। उसी के साथ साथ अमीना 11 रोहा के भी ये यॉर्कर स्पेशलिस्ट है। बल्लेबाज को समझ लेना चाहिए कि यॉर्कर ही आने वाली है। ये लीजिए, और एक यॉर्कर, मगर इस मरतबा लाइन से भटके वाइड यॉर्कर करने की कोशिश की, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया, मगर आपको यॉर्कर ही आएगी। ये लीजिए फिर से एक बार, मगर फुलटॉस गेंद थी, लोअर फुलटॉस गेंद को अक्रॉस द लाइन खेला था। आड़े बल्ले से तेजस नरे के हाथों में गेंद, 1 ही रन मिलेगा। औपचारिकता बची है क्योंकि अब यहां पे एक गेंद अभी भी आना बाकी है। जी हां, और इसी के साथ ये मैच जीत लिया है अमीना 11 रोहा टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।